पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम गलतीकरास लिहिलेले पत्र अध्याय 6 मराठी. गलतीकरास लिहिलेले पत्र अध्याय 6. गलतीकरास लिहिलेले पत्र अध्याय 6. व्यवहारिक उपदेश. व्यवहारिक उपदेश. बंधुजन हो, कोणी मनुष्य एखाद्या अपराधात सापडला तरी जे तुम्ही आत्मा पावलेले आहात ते तुम्ही अशाला सौम्य भावाने ताळ्यावर आणा. तूही परीक्षेत पडू नये याविषयी स्वतःला सांभाळ. एकमेकाची ओझी वहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण करा. कारण आपण कोणी नसता कोणी आहो अशी कल्पना करणारा स्वतःला फसवितो. तर प्रत्येकाने आपापल्या कामाची परीक्षा करावी, म्हणजे त्याला दुसऱ्याच्या संबंधाने नव्हे तर केवळ स्वतः संबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल. कारण प्रत्येकाने आपापला भार वाहिला पाहिजे. वचनाचे शिक्षण घेणारा व शिक्षण देणारा हे सर्व चांगल्या गोष्टीत एकमेकाचे भागीदार होत. फसू नका. परमेश्वराचा उपहास व्हावयाचा नाही. कारण मनुष्य जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळते. जो आपल्या देहासाठी पेरतो त्याला देहापासून नाशाचे पीक मिळेल, आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल. योग्य ते करावयास आपल्याला कधी कंटाळा येऊ नये. आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. तर मग आपणाला प्रसंग आहे त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासू बंधूंचे बरे करावे. समाप्ती. समाप्ती. पहा, मी स्वहस्ते केवढ्या मोठ्या अक्षरांनी तुम्हास लिहिले आहे. दैहिक गोष्टींचा डौल मिरवण्यास जितके लोक पाहतात तितके ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे स्वतःचा छळ होऊ नये म्हणूनच तुम्हास सुनता करून घेण्यास लावितात. कारण सुनता करून घेणारे स्वतःही नियमशास्त्र पाळत नाहीत, तर तुम्हावर देहदृष्ट्या आढ्यता मिळवण्याकरता तुमची सुनता व्हावी अशी इच्छा बाळगतात. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. त्याच्याद्वारे जग मला व मी जगाला वधस्तंभावर खिळवलेला आहे. सुनता ही काही नाही व बेसुनता ही काही नाही, तर नवी उत्पत्ती हिचीच काय ती योग्यता आहे. जितके ह्या वचनाने वागतील तितक्यावर व परमेश्वराच्या इस्रायलावर शांती व दया असो. यापुढे कोणी मला त्रास न देऊ, कारण मी आपल्या शरीरावर येशूच्या खुणा धारण करून आहे. बंधुजन हो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्या आत्म्यासह असो. आमेन.